Hello student. Today we gonna talk about types of poultry houses. We'll see the objectives. Objective is to know about need of houses for poultry production, different types of poultry houses, location and layout of poultry houses, floor space requirement, different system of rearing with relative ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर हाऊसेसचे, तर आपल्याला पोल्ट्रीसाठी हाऊसेसची गरज का आहे पोल्ट्री प्रोडक्शनसाठी. नेक्स्ट आहे तर पोल्ट्री हाऊसेसचे वेगवेगळे टाईप्स कुठले आहेत, लोकेशन अँड लेआउट पोल्ट्री हाऊसेसचा कसा असायला पाहिजे किंवा लोकेशन कुठे असायला पाहिजे. त्यानंतर फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंट किती असायला पाहिजे, किती पोल्ट्री बर्ड आपण रेअर करतो आहे तर त्यानुसार फ्लोअर स्पेस किती असायला पाहिजे. आणि नंतर वेगवेगळ्या ज्या पोल्ट्री रेअर करण्याच्या ज्या सिस्टीम आहे त्या सिस्टीमबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते देखील आपण बघणार आहोत. आता इम्पॉर्टन्स ऑफ हाऊसेस, तर फर्स्ट इम्पॉर्टंट आहे टू प्रोव्हाइड कम्फर्ट अँड प्रोटेक्शन. म्हणजे काय तर हाऊस असेल पोल्ट्रीला तर ऑटोमॅटिकली कम्फर्ट झोन आपण प्रोव्हाइड करणार आहे अँड विल ऑल्सो प्रोव्हाइड प्रोटेक्शन फ्रॉम द प्रिडेटर्स. जे काही प्रिडेटर्स आहे म्हणजे कुत्रे असतील किंवा आणखी काही बर्ड्स वगैरे असतील मोठे जे पोल्ट्रीच्या जे त्यांचं भक्ष्य असेल अशा गोष्टी, असे ज्या प्रिडेटर्स आहे त्याच्यापासून आपण वाचवण्यासाठी पोल्ट्रीला हाऊस असणं गरजेचं आहे. त्यानंतर कम्फर्ट झोन प्रोव्हाइड होतो एक हाऊस, कारण आपण हाऊसमध्ये एक प्रॉपर बेडिंग मटेरियल प्रोव्हाइड करतो, वॉटरिंग प्रोव्हाइड करतो, फीड प्रोव्हाइड करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या जागेवर प्रोव्हाइड करणार असल्यामुळे आपोआप बर्डला काय कम्फर्ट झोन प्राप्त होतो. नेक्स्ट आहे सायंटिफिक मॅनेजमेंट इन अ कंट्रोल मॅनर. आता सपोज जर हाऊस नसेल आणि आपण कोंबडी रेअर केली तर काय होणार आहे, आपल्याला त्याची सायंटिफिक मॅनेजमेंट ठेवता येणार नाही आहे आणि आपल्याला म्हणजे वॉटर किती द्यायचं, फीड किती द्यायचं, फीड कुठे ऑफर करायचं, किती फीड खाल्लं किती वेस्ट झालं, ह्या सगळ्या गोष्टीवर आपलं कंट्रोल राहणार नाही. म्हणून जर आपण हाऊसिंग प्रोव्हाइड केली तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली आपली जी सायंटिफिक मॅनेजमेंट आहे ती आपली सक्सेस होणार आहे किंवा आपल्याला सायंटिफिक मॅनेजमेंट ठेवता येणार आहे. नेक्स्ट आहे इझी कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिक ऑपरेशन. म्हणजे एक हाऊसिंग असेल तर आपल्याला जे काही डे रुटीन ऑपरेशन असतील किंवा इकॉनॉमिक ऑपरेशन्स असतील ते कंडक्ट करायला एकदम इझी जाईल. जसं की एक कलेक्शन असेल, वॉटरिंग असेल, फीडिंग असेल, वॅक्सिनेशन असेल, डीबिकिंग असेल, व्हॉटएव्हर ज्या काही डे रुटीनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ते करणं आपल्याला इझी जाईल जर आपण पक्ष्यांना हाऊस प्रोव्हाइड केले तर. नेक्स्ट आहे रिड्यूस द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हाऊसेस असेल तर टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपली ऑटोमॅटिकली रिड्यूस होणार आहे, कारण आपले पूर्ण लक्ष त्या कोंबड्यांवर कॉन्सन्ट्रेट होणार आहे आणि ज्या काही त्या कोंबड्या आहेत त्या आपण व्यवस्थित रेअर करू शकणार आहे. जर त्या अशाच विदाऊट हाऊसेसच्या जर ठेवल्या तर आपल्याला प्रत्येक इच अँड एव्हरी बर्डकडे लक्ष देणं पॉसिबल होणार नाही, त्यामुळे आपला लॉस होईल. त्यामुळे हाऊस प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मॅक्झिमाइज फ्लॉक परफॉर्मन्स. यातून आपल्याला जो काही पक्ष्यांचा जो ग्रुप आहे त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो पण वाढला जातो. त्यानंतर इन्श्युअर बेटर हेल्थ अँड वेलफेअर. हेल्थवर लक्ष राहतं आणि वेलफेअरवरही आपलं लक्ष राहतं. नेक्स्ट आहे प्रॉपर मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन. आपण त्याला व्यवस्थित एक मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन जी बर्डसाठी सुटेबल आहे अशी आपण प्रोव्हाइड करू शकतो जर आपण पक्ष्यांना हाऊस प्रोव्हाइड केलं तर. नेक्स्ट आहे इन्क्रीज स्टॉकिंग डेन्सिटी. आपण स्टॉकिंग डेन्सिटी वाढवू शकतो जर प्रॉपर हाऊस असेल तर. स्टॉकिंग डेन्सिटी म्हणजे त्या जागेमध्ये आपण जास्तीत जास्त बर्ड ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑप्टिमम अँड युनिफॉर्म ग्रोथ रेट. जो ग्रोथ रेट आहे तो ऑप्टिमम आणि युनिफॉर्म ग्रोथ रेट आपल्याला मिळणार आहे बिकॉज ऑफ हाऊसिंग प्रोव्हाइड टू दी बर्ड. नेक्स्ट आहे डिफरंट टाईप ऑफ पोल्ट्री हाऊसेस. आता कोणते कोणते टाईप्स आहेत. फर्स्ट आहे ब्रूडर अँड ऑर चिक हाऊस. ब्रूडर म्हणजे अगदी छोट्या जे चिक्स असतात त्यांना जे प्रोव्हाइड केलेलं जातं त्याला ब्रूडर हाऊस बोलतात. इट इज यूज टू ब्रूड अँड रिअर
एक टाईप ऑफ चिक्स फ्रॉम 0 to 8 weeks ऑफ एज. ब्रूडर हाऊस कसं असतं तर तिथे एक लाईट सोर्स असतो, लाईट सोर्स ठेवलेला असतो आणि त्या लाईट सोर्सच्या आजूबाजूला काय असतात, पक्षी रेअर केलेले असतात, जेणेकरून हे ब्रूडर काय पक्ष्यांना उष्णता प्रोव्हाइड करेल, गरमी प्रोव्हाइड करेल फॉर त्यांच्या ग्रोथसाठी. आणि आपण एक टाईपचे किंवा मिड टाईपचे ही बर्ड तिथे ठेवू शकतो. आता जर एक टाईपचे जर आपण ठेवत असेल तर 0 to 8 वीकपर्यंत आपण एक टाईपचे म्हणजे लेअर बर्ड, जे अंडे देणारे बर्ड्स आहे, जे आपण 42 ते 45 वीकपर्यंत ठेवणार आहोत, असे बर्ड आपण ब्रूडर हाऊसमध्ये 0 to 8 वीकपर्यंत ठेवू शकतो. पण जे मीट पर्पज जे ब्रीड आहेत, जसे की ब्रॉयलर, ज्याचा आपण मटनसाठी चिकनसाठी उपयोग करणार आहोत, असे बर्ड आपण तिथे 0 to 3-4 वीकपर्यंत किंवा 0 to 2 वीकपर्यंत आपण ठेवू शकतो. नंतर आहे ग्रोवर हाऊस. इट इज यूज टू ग्रो एग्स टाईप बर्ड्स फ्रॉम 9 to 18 weeks ऑफ एज. ग्रोवर हाऊस जे असतं तिथे आपण एक टाईपचे जे बर्ड आहे, जे अंडी देण्यासाठी उपयोगी आहेत, असे बर्ड्स आपण ठेवणार आहे. त्यांची जी एज आहे ते 9 आठवड्यापासून ते 18 आठवड्यापर्यंत आपण ग्रोवर हाऊसला ठेवतो बर्ड्स. नेक्स्ट आहे ब्रूडर कम ग्रोवर हाऊस. आता हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. हेर इज द बर्ड आर रेअर फ्रॉम 0 to 18 वीक. आता इथे 0 to 8 ठेवलं होतं ब्रूडरला, ग्रोवरला 9 to 18 ठेवलं होतं. तसं हे ब्रूडर कम ग्रोवर हाऊस आहे, तिथे आपण 0 to 18 वीक्सपर्यंत हे बर्ड्स ठेवू शकतो किंवा ठेवतो. आणि एंटायर ब्रूडिंग अँड ग्रोईंग पिरियड फॉर द एक टाईप ऑफ चिकन, एवढ्या वेळापर्यंत आपण ते ब्रूडर कम ग्रोवर हाऊसमध्ये बर्ड्स ठेवायचे आहेत. मग हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की हे टाईप्स कुठले कुठले आहेत. तर आता नेक्स्ट टाईप आहे आपला लेअर हाऊस. लेअर म्हणजे काय, अंडे देणारी जी कोंबडी आहे तिला लेअर बोलतात. इन विच बर्ड्स ओव्हर 18 weeks ऑफ एज आर रेअर, युजली अप टू 72 weeks ऑफ एज. जे लेअर हाऊस असतं तिथे आपण म्हणजे जवळजवळ 18 ते 72 वीकपर्यंत आपण ह्या लेअर कोंबड्या तिथे रेअर करू शकतो, तिथे ठेवू शकतो, ज्या की आपण अंड्यासाठी यूज करणार आहोत. आणि जे आता ब्रॉयलर हाऊस आहे, ब्रॉयलर जे असतात ते आपण ते म्हणजे मीट टाईप बर्ड्स असतात. ते आर रेअर अप टू 5 or 6 week ऑफ एजपर्यंत आपण हे बर्ड्स तिथे रेअर करू शकतो. त्यानंतर आपण त्यांना सेल आउट करतो. म्हणजे आता तुम्हाला कळलं कुठले कुठले आहेत. ब्रूडिंग हाऊस होतं, त्यानंतर ब्रूडर हाऊस होतं, ग्रोअर हाऊस होतं, ब्रूडर कम ग्रोअर हाऊस होतं, लेअर हाऊस बघितलं आपण आणि ब्रॉयलर हाऊस बघितलं. ओके, आता मग नेक्स्ट आहे आपला ब्रीडर हाऊस. आता ब्रीडर हाऊस म्हणजे काय, इन विच बोथ मेल अँड फिमेल ब्रीडर आर मेंटेन ॲट ॲप्रोप्रिएट सेक्स रेशो. तर ब्रीडर हाऊस म्हणजे जे मेल आणि फिमेल पुढच्या ब्रीडिंगसाठी, नेक्स्ट जनरेशनसाठी यूज करणार आहोत आपण, किंवा त्यांच्यापासून आपण आणखी नवीन जे बर्ड्स उत्पत्ती करणार आहोत, असे जे बर्ड्स ज्या ठिकाणी ठेवले जातात त्याला ब्रीडर हाऊस बोलतात. ओके, आणि नेक्स्ट आहे आपला इन्व्हायरमेंटल कंट्रोल, त्याला इसी हाऊस असंही बोलतात. in which entire environment it manipulate in such a way that it's optimum from the bird's growth. म्हणजे इन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊस जे असतं पूर्ण एसी हाऊस असतं, पूर्ण बंदिस्त असतं आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, जे टेम्परेचर आहे ते मॅनिप्युलेट केलेलं असतं, जे काही आतलं इन्व्हायरमेंट आहे ते मॅनिप्युलेट केलेलं असतं. कसं मॅनिप्युलेट केलं असतं तर बर्डच्या ग्रोथसाठी जे काही वेदर किंवा जे काही वातावरण, जे काही कंडिशन रिक्वायर आहे ती सगळी त्या ठिकाणी मॅनिप्युलेट केलेली असते किंवा ती बर्ड्सला प्रोव्हाइड केलेली असते. आता नेक्स्ट आहे सिस्टीम ऑफ पोल्ट्री हाऊस. ओके, तर फॅक्टर्स बघूया त्यातले. पोल्ट्री कॅन बी हाऊस अंडर डिफरंट सिस्टीम बेस्ड ऑन फॉलोइंग फॅक्टर. तर कुठले कुठले, आता पोल्ट्री हे जे आहे त्या वेगवेगळ्या सिस्टीमने रेट केले असतात आणि कशाच्या बेसवर तर ह्या जे खाली दिलेले आहे ह्या फॅक्टरच्या बेसवर. फर्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ लँड. आता लँड कुठे आहे तो मॅटर करतं. त्यानंतर कॉस्ट ऑफ लँड, त्या लँडची कॉस्ट काय आहे तो फॅक्टर एक मॅटर करतो. त्यानंतर टाईप ऑफ फार्मिंग ॲक्टिव्हिटी हे एक मॅटर करतं. तिथली क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे. आणि नेक्स्ट आहे लेबर अवेलेबिलिटी. आता म्हणजे कामगार कसे मिळतात, हे जे फॅक्टर आहे हे आपले जे वेगवेगळे जे सिस्टीम आहे रेड करण्याच्या त्याच्यावर हे मॅटर करतात. आता नेक्स्ट आहे
type of poultry housing system. There is 3 type of poultry housing system. First is free range, that also called as extensive poultry housing. Next, semi extensive, it is combined extensive and intensive. And the third one is purely intensive system. Under intensive system, slat cum litter, slatted floor, deep litter, and the cage system. And under cage system, stair step, that is California, and the battery or vertical type of cage, and the individual cage. आता हे जे आहे पोल्ट्री हाऊसचे मेन 3 टाईप आहे. फ्री रेंज म्हणजे एकदम मोकळे ठेवलेले असतात, कुठल्याही प्रकारचं हाऊसिंग प्रोव्हाइड केलेलं नसतं. त्यानंतर सेमी इंटेन्सिव्ह म्हणजे काही काळासाठी बर्डला हाऊस प्रोव्हाइड करतात आणि काही त्याच्या पुढेचे परसबाग म्हणतो किंवा पुढे जो एरिया असतो तिथे बर्डला आपण मोकळं सोडू शकतो. त्यानंतर इंटेन्सिव्ह सिस्टीम आहे, याच्यामध्ये बर्ड्सला पूर्णतः बंदिस्त ठेवलं जातं. आता हे इंटेन्सिव्ह सिस्टीमच्या अंडर स्लॅट कम लिटर सिस्टीम येते, स्लॅटर फ्लोअर येतात, डीप लिटर येते आणि केज सिस्टीम येते. आणि आणखी या केज सिस्टीमच्या अंडर 3 सिस्टीम येतात, म्हणजे 3 प्रकारचे केज असतात. एक स्टेअर स्टेप, त्याला कॅलिफोर्निया केज बोलतात. नंतर बॅटरी और व्हर्टिकल अँड इंडिव्हिज्युअल केज. आता आपण 1 बाय 1 हे डिटेलमध्ये बघणार आहोत. हे आहे फ्री रेंज सिस्टीम. बघितलं इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की फ्री रेंज सिस्टीम कशी असते, कुठल्याही प्रकारचा हाऊस त्याला प्रोव्हाइड केलेला नाही आहे. ओल्डेस्ट सिस्टीम आहे ही अँड अडॉप्टेड ओनली व्हेन ॲडिक्वेट लँड इज अवेलेबल. खूप बऱ्यापैकी जागा जर अवेलेबल असेल तरच काय आहे ही सिस्टीम काय आहे अडॅप्टेड करू शकतो आपण, किंवा तरच ही सिस्टीम म्हणजे आपल्याला प्रेफरेबल आहे. जर कमी लँड असेल तर आपण फ्री रेंज सिस्टीममध्ये कोंबडी रेअर करू शकत नाही. रेअरिंग ऑफ पोल्ट्री बाय लेटिंग देम लूज अँड ग्राउंड कॉल्ड ॲज रेंज. आता जी कोंबडी आहे त्याला काय बोलतात, त्याला काय करतात, लँडवर लूजली रेअर करतात, मोकळं सोडतात, लूज हाऊसिंग सिस्टीमसारखं. ओके. रेंज शुड बी प्रोव्हाइडेड शेल्टर, ग्रीन, फीड, वॉटर, शेड एक्सेट्रा. त्याच्यामध्ये आपण त्यांना शेल्टर, ग्रीन्स म्हणजे जे काय खाद्य आहे, फीड, वॉटर हे सगळं आपण काय प्रोव्हाइड करू शकतो. फॉरेजिंग इज मेजर सोर्सेस ऑफ फीडिंग ऑफ बर्ड्स. म्हणजे जे काय तिथले फॉरेज आहे ते त्याचा मेजर सोर्स असतो बर्डचा खाद्याचा. शेल्टर इज युजली प्रोव्हाइड बाय टेम्पररी रूफिंग सपोर्टेड बाय ऑर्डिनरी पोल्स. एक टेम्पररी शेड त्यांना प्रोव्हाइड केलं जातं इथे. स्टॉकिंग डेन्सिटी किती असते म्हणजे आपण किती बर्ड रेअर करू शकतो, तर आपण जवळजवळ 300 to 400 बर्ड्स पर हेक्टर एरियामध्ये फ्री रेंज सिस्टीममध्ये आपण रेअर करू शकतो. ओके. ॲट प्रेझेंट ऑलमोस्ट आउटडेटेड. आता कोणी ही सिस्टीम आहे ती जास्त काय कोणी प्रेफर करत नाही किंवा त्या पद्धतीने कोणी पक्षी रेअर करत नाही. मग फ्री रेंज सिस्टीम कळली. तर आता नेक्स्ट आहे सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम. आता फ्री रेंज सिस्टीम म्हणजे शेल्टर नसतं प्रोव्हाइड केलेलं, एक फेन्सिंग केलेलं असतं आणि त्या एरियामध्ये पक्षी सोडलेले असतात, तेव्हा त्यांना तसं पाळलेलं असतं. आपल्याला वाटलं तर आपण तिथे त्यांना शेड वगैरे टेम्पररी प्रोव्हाइड करू शकतो आणि मॅक्झिमम त्यांचं खाद्य काय असतं, तिथलं फॉरेजेस त्यांचं खाद्य असतं. आता सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम काय आहे, कॉमनली यूज इन स्मॉल स्केल प्रोड्युसर. जे स्मॉल स्केलवर ज्यांचं शेड असतं किंवा बिझनेस असतो ते कॉमनली ही सिस्टीम यूज करतात. तुम्ही इथे बघू शकतात, इथे जे आहे हे त्यांना शेल्टर प्रोव्हाइड केलेलं आहे आणि इथे फ्री रेंज सिस्टीम पण आहे. आता खालच्या इमेजमध्ये तुम्ही आणखी बघू शकता, हे जे आहे हे त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे फ्री रेंज सिस्टीम टाईप. म्हणजे इथे बर्ड फिरू शकतात आणि इथे जे आहे हे जे दिसते इथे त्यांना शेल्टर प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. बर्ड्स आर हाफ वे रिअर्ड इन हाऊस अँड हाफ वे ऑन ग्राउंड ऑर रेंज. म्हणजे तेच अर्धा टाईम ते हाऊसमध्ये असतात आणि अर्धा वेळ ते ग्राउंडवर असतात. बर्ड्स आर कन्फाईन्ड टू हाऊस इन अ नाईट ऑर ॲज पर द नीड. दे आर ऑल्सो गिवन ॲक्सेस टू रन्स. नाईटच्या वेळेला ते यांना हाऊस मध्ये ते येतात किंवा येऊ शकतात, तसं त्यांना प्रोव्हाइड केलेलं असतं. म्हणजे जेव्हा
जशी त्यांची नीड असेल त्याप्रमाणे ते हाऊसमध्येही राहू शकतात किंवा मग त्या ग्राउंडवरही ते फिरू शकतात. हाऊसिंग मे बी सिम्पल हाऊस, थॅच रूफ, लिटर अर्थ फ्लोअर ऑर स्लॅटेड. आता यांचे जे हाऊसिंग असतात, थॅच रूफ म्हणजे काय, जसं उसाचं पाचट वगैरे असतं, आपण कूड वगैरे बनवतो तशा टाईपचं पाचट टाकून जे बनवतात त्या टाईपचे थॅच रूफवाले सिम्पल हाऊसिंग पण ह्याच्यामध्ये त्यांना प्रोव्हाइड केलेले असतात. किंवा मग स्लॅटेड, थोडंसं जमिनीपासून वरती घेतलेले हाऊस पण या सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीममध्ये आपण प्रोव्हाइड करू शकतो. प्रोव्हाइड प्रोटेक्शन फ्रॉम इन्क्लिमेंट वेदर, प्रिडेटर अँड शेड. म्हणजे काय आहे, कशासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे आपण हे सगळं, तर इन्क्लिमेंट वेदर म्हणजे हेवी रेन असेल किंवा मग विंड असेल किंवा मग सनलाईट असेल हेवी, तर त्या ज्या ॲडवर्स वेदर आहे त्यापासून वाचवण्यासाठी आपण हे त्यांना शेल्टर प्रोव्हाइड केलेलं असतं. आता ह्याची स्टॉकिंग डेन्सिटी काय आहे, तर 4 to 5 बर्ड्स आपण पर मीटर स्क्वेअर एरियामध्ये आपण त्या हाऊसमध्ये ठेवू शकतो. म्हणजे म्हणजे पर मीटर स्क्वेअर एरियामध्ये आपले 4 ते 5 बर्ड आपण ठेवू शकतो. ओके, ही आहे सेमी इंटेन्सिव्हची स्टॉकिंग डेन्सिटी. आता फोल्डिंग युनिट सिस्टीम. This system of housing is an innovation of recent year. In a portable folding unit, birds being confined to one small run, the position is changed each day, giving them fresh ground, and the birds find a considerable proportion of food from the garbage. आता फोल्डिंग युनिट सिस्टीम म्हणजे काय असतं, जसं आपण मोबाईल ॲम्ब्युलन्स टाईप बोलतो, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्याला नेता येतं त्या टाईप, तर त्या टाईप हे फोल्डिंग युनिट असतं. आत्ताच रिसेंटली काय झालेलं आहे, हे इंट्रोड्यूस झालेलं आहे किंवा आत्ताच यूज करायला सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये काय करतात की आज एका जागी ठेवलं हे फोल्डिंग युनिट, बर्ड्सला त्याच्यात ठेवलं, आज एका जागी ठेवलं आणि मग त्यांना तिथला जो एरिया आहे तो प्रोव्हाइड करून दिला त्यांच्या खाण्यासाठी वगैरे. मग नेक्स्ट डे काय करायचं, त्या फोल्डिंग युनिट दुसरीकडे शिफ्ट करायचं आणि तिथलं त्यांना खाद्य प्रोव्हाइड करू द्यायचं. जे काय तिथलं गवत वगैरे असेल, हार्बेजेस असेल, तिथले खाद्य ते खातील, अशा टाईपचे फोल्डिंग युनिट असतं. द मोस्ट कन्व्हिनियंट फोल्डिंग युनिट टू हँडल इन दॅट विच मेड फॉर 25 हेन्स, म्हणजे मोस्ट कन्व्हिनियंट आहे. 25 कोंबड्या त्या फोल्डिंग युनिटमध्ये बसतात. अ फ्लोअर स्पेस. आता ह्या फोल्डिंग युनिटमध्ये फ्लोअर स्पेस कशी अवेलेबल करून दिलेली आहे. फ्लोअर स्पेस ऑफ 1 square foot शुड बी अलो फॉर ईच बर्ड इन द हाऊस. म्हणजे एका बर्डला 1 square foot एरिया त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे ह्या फोल्डिंग युनिटमध्ये. अँड 3 square foot इन द रन. त्या एकाच बर्डला आणखी काय 3 square foot रन एरिया, म्हणजे काय 1 square foot त्याचा हाऊस एरिया आणि 3 square foot त्याचा रन एरिया, म्हणजे जो काही फिरण्याचा जो एरिया आहे तो. सो दॅट द टोटल फ्लोअर स्पेस टू द होल युनिट इज 4 square feet पर बर्ड ॲज विथ द इंटेन्सिव्ह सिस्टीम. म्हणजे एका बर्ड्स मागे 4 square foot एरिया त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. त्यातला 1 square foot एरिया जो आहे तो ॲक्च्युअल त्या युनिटमधला फ्लोअर स्पेस आहे आणि जो 3 square foot एरिया आहे तो त्यांना रनवे प्रोव्हाइड केलेला आहे, जिथे बर्ड म्हणजे आपल्या मर्जीने फिरू शकतात किंवा आपण काय म्हणतो मनसोक्त वावरू शकतात. तो रन एरिया त्यांना 3 square footचा प्रोव्हाइड केलेला आहे. अ सुटेबल मेजरमेंट ऑफ फोल्डिंग हाऊस टू टेक अ 25 birds इज 5 feet वाईड अँड 20 feet लॉंग. म्हणजे त्याची जी विड्थ आहे ती 5 feet आहे आणि तो लॉंग आहे 20 फुटापर्यंत तो लॉंग आहे. द हाऊस बिईंग 5 by 5 1/3 ऑफ रन, अशा टाईपचं आहे त्याचं मेजरमेंट. पण आता त्याची डिसॲडव्हान्टेज काय आहे, द फूड अँड वॉटर मस्ट बी कॅरीड आउट टू द बर्ड्स अँड एग्स ब्रॉड बॅक. आता त्यांना त्या जिथे ते फोल्डिंग युनिट घेऊन जाणार तिथे त्यांना फूड आणि वॉटर घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर मग ते अंडी दिली की ती अंडे परत तिथून रिटर्न आणणंही गरजेचं आहे.
नेक्स्ट डिसएडव्हान्टेज आहे देर इज सम एक्स्ट्रा लेबर इन्वॉल्व इन द रेग्युलर मुव्हिंग ऑफ द फोल्ड युनिट. म्हणजे ते फोल्ड युनिट रेग्युलरली मूव्ह करायचं आहे तर आपल्याला लेबरची जास्त लेबरची गरज पडणार आहे. तर हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे आणि हे मोर एक्सपेन्सिव्ह आहे. आता इंटेन्सिव्ह सिस्टीम म्हणजे काय, पूर्ण बंदिस्त एरियामध्ये आपण कोंबडी पालन करतो त्याला इंटेन्सिव्ह सिस्टीम बोलतात. बर्ड्स आर टोटली कन्फाइंड टू हाऊसेस आयदर ऑन ग्राउंड और फ्लोर or on wire netting floor in the cages or on slat. Okay, it is the most efficient, convenient and economical system for modern poultry production with huge numbers. Most convenient system आहे, इकॉनॉमिकल सिस्टीम आहे फॉर मॉडर्न पोल्ट्री प्रोडक्शनसाठी. आता त्याचे ॲडव्हान्टेज असे आहेत, मिनिमम लँड इज रिक्वायर फॉर फार्मिंग. केजेस बनवणार आहोत आपण, एकावर एक ते केजेस असणार आहे. मग त्या केजेसमध्ये आपण बर्ड्स ठेवणार आहोत, म्हणजे जी एकावर एक असल्यामुळे जी काय आपली लँड लागणार आहे, जी काय एरिया जो लागणार आहे तो ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. म्हणजेच कमी म्हणजे आपली लँडची कॉस्ट वाचणार आहे. फार्म्स कॅन बी लोकेटेड नियर मार्केट एरिया. ॲडव्हान्टेज असे आहे की असं जो आहे तो आपल्याला मार्केट एरियाजवळच असा फार्म लोकेटेड असतो. त्यानंतर डे टू डे मॅनेजमेंट इझियर असते. आपल्याला प्रत्येक बर्डकडे लक्ष देणं सोपं जातं, किंवा मग तिथेच आपण ऑटोमॅटिक वॉटरिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते, फीडिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते, फीड प्रोव्हाइड केलेलं असतं. म्हणजे हे सगळं करणं आपल्याला इझी जातं. द प्रोडक्शन परफॉर्मन्स इज हायर ॲज मोर एनर्जी इज सेव्ह ड्यू टू रेस्ट्रिक्टेड मुवमेंट्स. म्हणजे प्रोडक्शन परफॉर्मन्स त्यांचा पक्ष्यांचा हाय असतो आणि त्यांची एनर्जी तिथून कुठे फिरायचंच नाही आहे त्यांना, फक्त त्या एका जागीच बसायचं आहे. त्याच्यामुळे काय आहे, आणि त्यांची जी मुवमेंट आहे ती पण रेस्ट्रिक्टेड असल्यामुळे प्रोडक्शन परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली हायर असणार आहे. सायंटिफिक मॅनेजमेंट प्रॅक्टिस लाईक ब्रीडिंग, फीडिंग, मेडिकेशन, कलिंग एक्सेट्रा कॅन बी अप्लाय इझिली अँड ॲक्युरेटली. सायंटिफिक जे मॅनेजमेंट आहे ते आपण इझिली साध्य करता येणार आहे. द सिक बर्ड कॅन बी डिटेक्टेड, आयसोलेटेड अँड ट्रीटेड इझिली. जे बर्ड काय आजारी असेल ते आपल्याला इझिली डिटेक्ट होणार आहे या सिस्टीममध्ये, आणि त्यांना आयसोलेट करता येणार आहे आणि व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंटही करता येणार आहे या सिस्टीममध्ये, तेव्हा करता येते. पण डिसएडव्हान्टेज असे आहे, बर्ड्स वेलफेअर इज अफेक्टेड. They cannot perform the natural behavior like roasting, spreading wings, scratching the floor with legs etc. म्हणजे काय होणार आहे, आता आपण एक रेस्ट्रिक्टेड एरिया प्रोव्हाइड करणार आहे. त्या केजमध्ये जर बर्डला ठेवणार असू तर ते बर्डचे जे वेलफेअर आहे ते अफेक्ट होणार आहे. ते त्यांचं जे नॅचरल बिहेवियर आहे ते दाखवू नाही शकत ते बर्ड. जसं ती त्यांचे विंग स्प्रेड करणार, फ्लोअरला स्क्रॅच करणार, असे जे नॅचरल बिहेवियर आहे ते त्यांना तिथे करता येणार नाही. सिन्स दे आर नॉट एक्सपोज टू आउटसाइड सनलाईट अँड फीड सोर्सेस, ऑल द न्यूट्रियंट शुड बी प्रोव्हाइडेड इन बॅलन्स मॅनर टू अवॉइड न्यूट्रिशनली डिफिशियंट डिसीज. त्यांना एक सनलाईटचा एक्सपोज घेता येणार नाही आहे. जे काही फीड आपण देऊ तेच त्यांना खावं लागणार आहे. पण मग फीड पण त्यांना असं प्रोव्हाइड करावं लागणार आहे आपल्याला की जे बॅलन्स मॅनरमध्ये असेल, ज्याच्यामुळे त्यांच्या बॉडीचे सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारची न्यूट्रिशनली डिफिशियंट डिसीज होणार नाही. अशा प्रकारचंच फीड आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करावं लागणार आहे. चान्सेस ऑफ स्प्रेडिंग ऑफ डिसीज आर मोर. डिसीज स्प्रेड होण्याचे चान्सेस मोर असतात, कारण बर्ड्स अगदी जवळजवळ ठेवलेले असतात. एका पक्षाला जर काही झालं, एखादा डिसीज आला तर तो ऑलमोस्ट सगळ्या पक्ष्यांना होण्याचे चान्सेस 100% असतात. आता मग डीप लिटर सिस्टीम काय आहे त्याच्यातली. इन दिस सिस्टीम द पोल्ट्री बर्ड्स आर रेअर ऑन फ्लोअर कवर्ड विथ लिटर्स लाईक स्ट्रॉ, सॉडस्ट ऑर लिव्स अप टू डेप्थ ऑफ 8 to 12 इंचेस. आता डीप लिटर सिस्टीममध्ये काय करतात, जो फ्लोअर असतो, जो काय त्यांचा फार्म असतो, जो त्यातली ज्या ठिकाणी पक्षी ठेवलेले असते त्या फ्लोअर कशाने कवर केलेला असतो, तर लिटर मटेरियल. आता लिटर मटेरियल कोणतं, तर जे स्ट्रॉ असतात, वाळलेलं जे गवत, ते ॲज अ लिटर मटेरियल म्हणजे खाली फ्लोअरवर ते स्प्रेड करतात, किंवा मग सॉडस्ट असते ती स्प्रेड करतात, किंवा मग पानं असतात, किंवा मग राईस हस्क असतं, भुसा आपण बोलतो, गव्हाचा भुसा असेल, किंवा मग
तांदळाचा जो भुसा असेल तो भुसा काय करतात, ॲज अ लिटर मटेरियल म्हणून खालच्या फ्लोअरवर स्प्रेड करून देतात. त्याची डेप्थ म्हणजे तो किती पाहिजे, जवळजवळ 8 ते 12 इंचेसपर्यंत त्याची डेप्थ पाहिजे. आणि त्याच्यावर आपण काय करतो, पक्षी ठेवतो. म्हणजे पक्षी त्या जे काही आपण लिटर मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे त्याच्यावर ते पक्षी रेअर केले जातात. याला काय बोलतात, डीप लिटर सिस्टीम बोलतात. वी कॅन डिफाईन डीप लिटर ॲज अ अकोमुलेशन ऑफ द मटेरियल यूज फॉर द लिटर विथ पोल्ट्री मॅनर अंटील इट रिचेस अ डेप्थ ऑफ 8 to 12 inches. Suitable dry organic material like straw need to cut into 2 or 3 inches length. हे काय म्हणजे जे सुटेबल जे ड्राय मटेरियल आहे ऑर्गॅनिक, पूर्ण नॅचरल आणि जे लवकर ड्राय होऊ शकतं असं मटेरियल आपण ॲज अ लिटर मटेरियल म्हणून प्रोव्हाइड करू शकतो. सॉडस्ट असेल, लीव्ज असेल, ड्राय ग्रासेस असतील, ग्राउंडनट शेल असतील, ब्रोकन अप मेज स्टॉक अँड कॉब्स, bark of trees in sufficient quantity to give a depth of about 6 inches in the pen should be used. जे मी मागे सांगितले तसंच हे सगळं मटेरियल आपण यापैकी कुठलेही मटेरियल आपण ॲज अ लिटर मटेरियल म्हणून प्रोव्हाइड करू शकतो. द ड्रॉपिंग ऑफ बर्ड ग्रॅज्युअली कंबाईन विथ द मटेरियल यूज टू बिल्ड अप द लिटर. In about 2 months, it has usually become deep litter, and by 6 months, it has become built up deep litter. At about 12 months of old stage, it is fully built up. Extra litter material can be attained to maintain sufficient depth. आता हे जे लिटर मटेरियल आहे आपण प्रोव्हाइड केलं, तर हे लिटर मटेरियल कशासोबत मिक्स होतं, तर जे काही ड्रॉपिंग्स असतील बर्ड्सचे, जे फिसेस असेल, हे सगळ्यासोबत ते मिक्स होऊन जातं. जर आपल्याला ड्रॉपिंग मटेरियल खराब जे काही लिटर मटेरियल आहे ते खराब वाटायला लागलं तर आपण त्याच्यामध्ये ते मटेरियल दुसरं आणखी एक्स्ट्राचं लिटर मटेरियल आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. काळजी अशी घ्यायची असते की जो काही ओलावा निर्माण होणार आहे त्याने जे केक फॉर्मेशन होणार आहे ते केक फॉर्मेशन अवॉइड करायचं. म्हणून काय, जे सुकं लिटर मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं केक फॉर्मेशन होणार नाही. जर हे केक फॉर्मेशन झालं तर तिथे मॉइश्चर तयार होईल आणि त्या मॉइश्चरमध्ये पॅथोजेनिक किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो व्हायला सुरुवात होईल आणि जे पक्ष्यांना डिसीज कॉज करू शकतात. ओके, तर नेक्स्ट, द डीप लिटर pen should be started when the weather is dry and the likely to remain so for about 2 months for the operation of the bacterial action which alter the composition of litter. Start new litter with each year pullets and continue with for their laying period. आता जे सांगितलं आहे तेच आहे की हे लिटर मटेरियल जर आपल्याला ड्राय पिरियड वेदर असेल त्यावेळेस त्यांना प्रोव्हाइड करायचं. जर आपल्याला फार वाटलं की चेंज करावं असं वाटलं तर चेंज करायचं, जर खराब झालं असेल तर चेंज करायचं. आणि हे लिटर मटेरियल ॲज अ फर्टिलायझर म्हणून सुद्धा आपण नंतर आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. ॲडव्हान्टेजेस काय आहे या डीप लिटर सिस्टीमचे? बर्ड्स and eggs are safely to enclose in a deep litter intensive pen which has strong wire netting or expanded metal. बर्ड्स आणि जे बर्ड्सने ले केलेले जे अंडे असतील ते त्या ह्याच्यामध्ये त्या इन्क्लोज हाऊसमध्ये किंवा डीप लिटरमध्येच त्या इंटेन्सिव्ह पेनमध्येच ठेवले जातात किंवा बर्ड्स तिथेच अंडे देतात आणि बर्ड्सही तिथेच राहतात आणि जे त्यांना बाजूने काय स्ट्रॉंग वायर नेटिंग किंवा मेटलची फेन्सिंग केलेली असतं. बिल्ट अप डीप लिटर ऑल्सो सप्लाय सम ऑफ द फूड रिक्वायरमेंट ऑफ द बर्ड्स. दे ऑप्टेन ॲनिमल प्रोटीन फॅक्टर फ्रॉम डीप लिटर. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे द लेवल ऑफ कॉक्सिडिओसिस अँड द वर्म इन्फेस्टेशन. वर्म जे इन्फेस्टेशन आहे इज मच लोअर विथ पोल्ट्री केप्ट ऑन गुड डीप लिटर दॅन विथ बर्ड in bar yard. Well managed deep litter kept in a dry condition with no wet spot around water has a sterling action. म्हणजे जे काही पॅरासिटिक डिसीज आहे किंवा जे वर्म्स वगैरे होण्याचे जे चान्सेस आहे ते थोडेसे कमी राहतात याच्यामध्ये जर आपण डीप लिटरची
जी मॅनेजमेंट आहे ती जर व्यवस्थित ठेवली तर. विथ correct condition observed, with a well managed litter there is no need to clean a pen out for a whole year. The only attention is the regular steering and adding of some material as needed. रेग्युलर त्याचं रॅकिंग करणं गरजेचं आहे आणि किंवा मग जर गरजेचं असेल तर आणखी एक्स्ट्राचं लिटर मटेरियल ॲड करणं गरजेचं आहे. असं जर आपण केलं तर आपलं हे लिटर मटेरियल 1 इयरपर्यंत व्यवस्थित राहू शकतं. जनरली 35 लेईंग बर्ड्स कॅन बी प्रोड्यूस इन 1 इयर अबाउट 1 टन ऑफ डीप लिटर फर्टिलायझर. ओके, हे लक्षात ठेवा. The level of nitrogen in fresh manure is about 1%, but on well built up deep litter it may be around 3% nitrogen. Okay, it also contain about 2% phosphorus and 2% potash. Its value is about 3 times that of cattle manure. म्हणजे इतकं चांगलं फर्टिलायझर 35 लेईंग बर्ड्सपासून आपल्याला एका इयरला आपल्याला जवळजवळ 1 टनपर्यंत हे डीप लिटर फर्टिलायझर मिळू शकतं आणि ते नक्कीच कॅटल मॅन्युअरपेक्षा 3 टाईम जास्त चांगलं असतं आपल्या जमिनीसाठी. नेक्स्ट, इट इज अ व्हॅल्युएबल इन्सुलेटिंग एजंट. द लिटर मेंटेन्स इट्स ओन कॉन्स्टंट टेम्परेचर, सो द बर्ड ब्युरो इनटू it when the air temperature is high and thereby cool themselves. Conversely, they can warm themselves in the same way when the weather is very cool. म्हणजे हे डीप लिटर जे आहे ते अगदी पक्ष्यांच्या ओन टेम्परेचरनुसार ते सेट होतं. बाहेर जर थंडावा असेल तर पक्ष्यांना ते वॉर्मनेस प्रोव्हाइड करतं आणि बाहेर जर गरमी असेल तर पक्ष्यांना ते कूलनेस प्रोव्हाइड करतं. देर विल बी नो इन्सिडन्स ऑफ ब्लिस्टर. म्हणजे या लिटरमुळे जो पक्ष्यांना जो ब्रेस्ट ब्लिस्टर होतो तसला काही इन्सिडेंट डीप लिटरमुळे आपल्याला डीप लिटर सिस्टीममध्ये दिसत नाही. जो केज सिस्टीममध्ये दिसतो तो ह्या डीप लिटरमध्ये दिसत नाही. देर विल बी नो प्रॉब्लेम इन केज लेअर फटिंग. आता केज लेअर लिटर सिस्टीममध्ये जेव्हा डीप लिटर सिस्टीममध्ये आपण पक्षी रेअर करतो तर त्यांना फुल ॲक्सेस असतो तिथे फिरण्याचा वगैरे. त्याच्यामुळे जो काय लेअरमध्ये जो फटिग नावाचा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो तो डीप लिटरमध्ये होत नाही. फटिग म्हणजे कसं पाय स्टीफ होऊन जातात त्या पक्ष्याचे केजमध्ये कारण त्यांना एक्सरसाइजच मिळत नाही. तसं डीप लिटरमध्ये होत नाही. इनिशियल इन्व्हेस्टमेंट विल बी लेस देन द लँड कॉस्ट इज लो. इनिशियल इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये खूप कमी असते आणि लँड कॉस्ट पण त्यामुळे कमी लागते. परंतु याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहे. तर डिसएडव्हान्टेज काय आहे? हाऊसिंग डेन्सिटी इज लोअर दॅन द केज सिस्टीम. आपण केज सिस्टीममध्ये जास्त बर्ड ठेवू शकतो तशा आपण डीप लिटर सिस्टीममध्ये जास्त बर्ड नाही ठेवू शकत. देअर विल बी मोर फीड वेस्टेज ड्युरिंग स्पिलिंग. पक्षी तसेच मोकळे ठेवलेले असतात, त्यांना तसंच फीड प्रोव्हाइड केलेलं असतं. त्या फीडरमध्ये जे फीड असतं तर ते खूप सारे पक्षी येऊन ते फीड खात असतात. तर अशा वेळेला काय होतं की फीड वेस्टेज पण जास्त होतं. लिटर बॉर्न डिसीजेस कॅन ऑकर स्पेशली कॉक्सिडिओसिस कॉस्टिंग सिव्हिअर इकॉनॉमिक लॉस पर्टिक्युलरली इन ब्रॉयलर इंडस्ट्री. लिटर बॉर्न डिसीजेस कॅन बी ऑकर्स इन डीप लिटर सिस्टीम. डिसीज स्प्रेड फास्टर ड्यू टू मेनली टू फ्री मूवमेंट. डिसीज ह्याच्यामध्ये खूप फास्टली स्प्रे होतात कारण त्यांची जी मूवमेंट असते पक्ष्यांची ती एकदम फ्रीली असते, ते कुठेही फिरू शकतात. त्यामुळे इन्सिडन्स ऑफ अनक्लीन ऑर स्पॉईल एग्ज इज हायर. हे चान्सेस पण हा एक मेजर डिसएडव्हान्टेज आहे की एग खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. बर्ड कन्झ्युम मोर फीड सिन्स दे मूव about more freely wasting some energy, hence bird efficiency is inferior to the birds in cages. म्हणजे ते खूप फिरतात तर मग खूप जास्त खाद्य खातात. त्यामुळे काय जी फीड इफिशियन्सी आहे ती ॲज कम्पेअर टू केजचे सिस्टीममध्ये ठेवलेले जे बर्ड्स असतात त्याच्यापेक्षा इन्फेरियर असते. द स्लॅटेड ऑर वायर फ्लोअर सिस्टीम. आता हे जे दिसतंय
जमिनीपासून वरती बांधलेलं आहे हे हाऊस. स्मॉल हाऊस विथ अ स्लॅटेड ऑर वायर मेश फ्लोअर. स्लॅट वुडन पीसचे बनवले आहेत. वुडन पीस ऑफ 2.5 to 5 सेंटीमीटर वाईड प्लेस 2.5 सेंटीमीटर अपार्ट रनिंग थ्रू द लेंथ ऑफ हाऊस. जवळजवळ 2.5 सेंटीमीटर ते फ्लोअर आहे, त्याच्यापेक्षा वरती उचललेलं आहे ते हाऊस. स्लॅटेड प्लेस 3 feet अबो जे स्लॅटेड प्लेस आहे ती 3 फूट जमिनीपेक्षा वरती ते हाऊस उचललेलं आहे. अशा ठिकाणी त्याचं म्हणजे त्याची बांधलेलं आहे ते हाऊस. टू अलाव द अकोमोलेशन ऑफ ड्रॉपिंग. म्हणजे काय ड्रॉपिंग आहेत ते मग ते 3 फूटवरती असल्यामुळे जे काय ड्रॉपिंग्स आहे ते खाली पडणार आहेत. आणि हे आपण हे ड्रॉपिंग्स आहे नंतर याचं फर्टिलायझर म्हणून यूज करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बर्ड डेन्सिटी काय असते तर 6 to 8 पर स्क्वेअर मीटर एरियामध्ये बर्ड्स आपण ठेवू शकतो. फीडिंग अँड वॉटरिंग अँड एग कलेक्शन हँडल फ्रॉम द आउटसाईड ऑफ द हाऊस. आता ह्याच्यामध्ये काय असतं फिडिंग वॉटरिंग आणि जे एग कलेक्शन होतं हे सगळं जे ते हाऊस आहे त्याच्या बाहेर होतं. कूलर हाऊस असतं बट एक्सपेन्सिव्ह अँड सुटेबल फॉर अडल्ट बर्ड्स ओनली. छोट्या चिकसाठी काही सुटेबल नाही आहे, अडल्ट बर्ड्स असतात त्याच्यासाठी ही स्लॅटेड फ्लोअर किंवा स्लॅटेड ऑर वायर फ्लोअर सिस्टीम काय आहे सुटेबल आहे. आता कॉम्बिनेशन ऑफ स्लॅटेड फ्लोअर अँड डीप लिटर इथे दिसते. हा लिटर एरिया आहे आणि हा जो आहे हा स्लॅटेड फ्लोअर एरिया आहे. 60% तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये 60% स्लॅट एरिया असतो आणि 40% लिटर एरिया असतो. स्लॅट ऑन आयदर साईड ऑफ हाऊस अगेन्स्ट ईच साईड वॉल लिव्हिंग सेंट्रल पोर्शन ऑफ द लिटर फ्लोअर. इथे दिलेलं आहे ह्या लिटर ज्या सेंट्रलला काय दिलेलं आहे लिटर फ्लोअर दिलेला आहे. म्हणजे एकतर पक्षी ह्या स्लॅटेड फ्लोअरमध्ये राहू शकतात आणि किंवा तिथे होतात आणि काही वेळ रेअर होतात आणि काही वेळासाठी ते डीप लिटर एरियामध्ये पण म्हणजे इथे ते फिरू शकतात असं. द एरिया इज राईज अबोव द कॉन्क्रीट फ्लोअरचा असतो बाय 0.5 meters or more to accumulate manure below the slatted area. वॉटरर अँड फीडर आर प्लेस ऑन द स्लॅटेड एरिया. जे काही वॉटरर अँड फीडर आहे ते त्याला ह्या स्लॅटेड एरियामध्ये प्रोव्हाइड केलेले असतात, लिटर एरियामध्ये नाही. बर्ड्स डेन्सिटी किती असते तर 5 to 7 बर्ड्स स्क्वेअर पर मीटर एरियामध्ये 5 ते 7 बर्ड ह्या कॉम्बिनेशन स्लॅटेड फ्लोअर अँड डीप लिटरमध्ये ठेवले जातात. एक्सपेन्सिव्ह आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे याची मॅनेजमेंट, कारण दोन्ही सिस्टीम कंबाईन केलेले आहे त्यामुळे थोडीशी याची मॅनेजमेंट कॉम्प्लिकेटेड आहे. आता केजेस सिस्टीममध्ये रेअरिंग ऑफ पोल्ट्री ऑर राईज वायर नेटिंग फ्लोअर इज स्मॉलर कंपार्टमेंट कॉल्ड ॲज केजेस. छोटे छोटे केजेस बनवलेले असतात. इनिशियली इंट्रोड्यूस फॉर इंडिव्हिज्युअल एग्स अँड पेडिग्री रेकॉर्डिंग अँड कलिंग ऑफ पुअर लेअर. At present 70% of commercial layer in the world are kept in cages. ओके 70% कमर्शियल लेअर ह्या आता केजेसमध्येच रेअर केल्या जातात. सुटेबल फॉर कीपिंग हाय डेन्सिटी ऑफ बर्ड्स वेन स्पेस इज लिमिटेड. जर स्पेस कमी असेल तर आपण ह्या केज सिस्टीममध्ये जास्त बर्ड ठेवू शकतो. सायंटिफिक मॅनेजमेंट प्रॅक्टिस कॅन बी फॉलोड. ह्याच्यामध्ये सायंटिफिक जी मॅनेजमेंटल प्रॅक्टिस आहे ती फॉलो केली जाते. फीडर अँड वॉटरर अटॅच टू द केज फ्रॉम आउटसाईड एक्सेप्ट निपल वॉटरर फॉर विच पाईपलाईन इज इन्स्टॉल थ्रू ऑर अबोव द केजेस. फीडर आणि वॉटरर असतात ते त्या केजेसला बाहेरून अटॅच केलेले असतात, पण जे निपल असतात जिथून पाणी येतं ते आतमध्येच केजच्या तिथे वरच्या साईडला बसवलेले असतात, म्हणजे जेणेकरून पक्ष्यांना हवे तेव्हा ते पाणी पिऊ शकतात. ऑटो ऑपरेटेड फीडिंग ट्रॉली अँड एक कलेक्शन बेल्ट कॅन ऑल्सो बी यूज. फीडिंग ट्रॉली ऑटो ऑपरेटेड असते आणि जे एक कलेक्शन जे बेल्ट असतात ते ह्या केजेसमध्ये लावलेले असतात किंवा लावू शकतो, ज्यामुळे फीडिंग करणंही इझी होऊन जातं आणि एक कलेक्शन करणंही फार इझी होऊन जातं. ड्रॉपिंग्स आर आयदर कलेक्टेड इन अ ट्रे अंडरनीथ केज ऑर द बेल्ट ऑर ऑन द फ्लोअर ऑर डीप पिट अंडर द केजेस. जे ड्रॉपिंग्स आहे
ते ट्रेमध्ये जे एक कलेक्शन करण्याचा जो ट्रे असतो त्याच्या खाली जो ड्रॉपिंगसाठी एक वेगळा ट्रे लावलेला असतो तिथे आपण कलेक्ट करू शकतो. तर रिकमेंडेड फ्लोअर स्पेस काय आहे? चिक्स असतील, छोटी जी पिल्लं असतील ते 0 to 8 वीकपर्यंतचे, त्यांना 0.3 स्क्वेअर फूट एरिया लागतो पर चिक्सला. ग्रोवर असतील 9 to 16 वीक्सपर्यंतचा, त्याला 0.5 स्क्वेअर फीट एरिया लागतो. आणि लेअर असतील ज्या 17 वीक्सच्या अबोव जे पक्षी असतील त्यांना 0.6 स्क्वेअर फीटपर्यंतचा एरिया लागतो इन केज सिस्टीम. आता स्ट्रक्चर कसं असतं हे केजचं, ही जी इमेज दिसते अशा प्रकारचं केज असतं. इथे जो आहे हा फ्लोअर स्लोप आहे 1.5 इंच पर रनिंग 12 इंच. ह्याच्यामध्ये हा जो दिसतोय इथे हे वॉटरर लावलेले असतात. त्यानंतर हा जो आहे हा फीड ट्रफ आहे आणि हा जो खाली आहे हा एक कलेक्शनचा ट्रे आहे. ओके, इकडच्या इमेजमध्ये दिसतंय इथे वरती जे आहे दिसतात हे येलो, हे वॉटरर आहे. हा वायर फ्लोअर आहे, खाली हे दिसतोय हा वायर फ्लोअर आहे. त्यानंतर हा फीड बेल्ट आहे, इथे फीड प्रोव्हाइड केलं जातं. हा मॅन्युअर बेल्ट आहे जिथे ड्रॉपिंग कलेक्ट होतं. आणि हे जे खाली हे दिसतं इथे काय होतात, एग कलेक्ट केले जातात. अशा प्रकारची ही केजची अरेंजमेंट असते किंवा अशा प्रकारचं केज असतं. आता केजचे टाईप्स कुठले आहेत? बेस ऑन बर्ड डेन्सिटी आणि बेस ऑन अरेंजमेंट ऑफ केजेस. सिंगल ऑर इंडिव्हिज्युअल बर्ड्स केज असतं. ओन्ली सिंगल असतं त्याला, त्याच्यामध्ये एकच ओन्ली वन बर्ड्स इन, एकच बर्ड ठेवला जातो त्या केजमध्ये. मल्टिपल बर्ड केजेस असतात तिथे 2 ते 10 बर्ड्स ठेवले जातात. आणि कॉलनी केजेस असतात तिथे मोर दॅन 11 बर्ड्स पर केजमध्ये ठेवले जातात. बेस ऑन द त्यानंतर बेस ऑन द नंबर ऑफ रोजमध्ये आहेत तर त्या केजेसमध्ये सिंगल डेक, डबल डेक, ट्रिपल डेक आणि 4 डेक अशा प्रकारचे केजेस ठेवले जातात, केजेस असतात. आणि अशा प्रकारेच तिथे बर्ड्स रेअर केले जातात. आता अरेंजमेंटनुसार असेल तर बॅटरी केजेस असतात व्हर्टिकल केजमध्ये. स्टेअर स्टेप केजेस असतात. एम टाईप केज म्हणतात किंवा त्याला एल टाईप केज म्हणतात, पुढे आपण बघणार आहोत. आणि बेस ऑन द टाईप ऑफ बर्ड रेअर असेल तर ब्रूडर किंवा चिक्ससाठी वेगळे केजेस असतात, ग्रोवर केजेस असतात, लेअर केजेस असतात आणि ब्रीडर केजेस असतात. हे झाले टाईप ऑफ केजेस. आता हे जे आहे हे आहे इंडिव्हिज्युअल केज. ओके, त्यानंतर आहे हे झालं इंडिव्हिज्युअल केज, हे झालं कॉलनी केज आणि हे झालं बॅटरी केज. आणि जो सिंगल डेक वगैरे जे आपण केज बोललो होतो हे झाले सिंगल डेक केज. आता नेक्स्ट आहे कॅलिफोर्निया हाऊसिंग. आता हे मॅक्झिमम लेअर हाऊसमध्ये या टाईपचेच केजेस अवेलेबल, म्हणजे या टाईपच्या केजेसमध्येच बर्ड ठेवले जातात. दिस टाईप ऑफ हाऊस प्रोव्हाइड सफिशियंट व्हेंटिलेशन and waste management in a tropical countries. Okay, the height of the shed is raised up to by 7 to 8 feet from the ground level using concrete pillar. म्हणजे हे जे कॉन्क्रीट पिलर दिसत आहेत हे कॉन्क्रीट पिलर जमिनीपेक्षा जवळजवळ 7 ते 8 फूट उंच हे कॅलिफोर्निया केज हाऊस बनवलेलं असतं. द डिस्टन्स बिटवीन 2 पिलर, 2 जे पिलर असतात यांच्यामधलं डिस्टन्स 10 फुटापर्यंत असतो. हे जे दिसत आहेत इथे हे केजेस असतात, इथे असे हे बर्ड ठेवले गेलेले असतात. ओके, इथे दिसतं, इथे एक लाईन बर्ड्सची, इथे एक लाईन बर्ड्सची, इथे पण इथे बर्ड्सची लाईन. अशा प्रकारचं हे कॅलिफोर्निया टाईप किंवा कॅलिफोर्निया टाईप हाऊसिंग ह्याला बोलले जातात. 2 feet वाईड concrete platform are made over the pillar. For 3 m type cage are arranged, 4 platform are needed. The interplatform distance is, आतला जो प्लॅटफॉर्मचा जो डिस्टन्स आहे तो जवळजवळ किती असतो 5 to 8 feet डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ द केजेस यूज. ओके, द टोटल हाईट ऑफ द हाऊस इज 20 to 25 feet and the width is 30 to 33 feet. अशा प्रकारचं असतं हे कॅलिफोर्निया केजेस. दिसलं, जमिनीपेक्षा 7 ते 8 फूट उंच आहे. वरती जी हाईट आहे ती जवळजवळ 8 ते 9 फूट उंच आहे. आणि या आतमध्ये काय आहे हे कॅलिफोर्निया टाईप केजेस आहेत.
आता केज सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत की एक कलेक्शन करणं इझी होतं, लेस प्रॉब्लेम ड्यू टू कॅनिबलिझम म्हणजे पक्षी जे एकमेकांचे फिदर पिक करतात किंवा चावतात, एकमेकांना टोचा मारतात, त्याला कॅनिबलिझम म्हणतात. त्यामुळे पक्षी एकमेकांना इंज्युअर्ड करतात. तर केज सिस्टीममध्ये हा प्रॉब्लेम होत नाही. नो नेस्ट रिक्वायरमेंट, त्याला गरज नसते. रिकॉर्ड इंडिव्हिज्युअल बर्ड परफॉर्मन्स, सेपरेट बर्डचा आपण परफॉर्मन्स रेकॉर्ड करू शकतो ह्याच्यामध्ये. त्यानंतर बेटर लेबर युटिलायझेशन, कमी लेबर लागतात. लो पॅरासायटिक इन्फेक्शन, बर्ड्स एकमेकांच्या जास्त संपर्कात येत म्हणजे त्यांचं वॉटर फीडर वेगळं असतं, त्यामुळे पॅरासायटिक इन्फेक्शन होण्याचे चान्सेसही कमी असतात. ब्रुडीनेस, इलिमिनेशन ऑफ ब्रुडीनेस ह्याच्यामध्ये हा एक ॲडव्हान्टेज आहे. अवॉइडन्स ऑफ लिटर अँड इट्स प्रॉब्लेम, जे काही याच्यामध्ये केजेस सिस्टीममध्ये आपल्याला लिटर प्रोव्हाइड करावं नाही लागत, त्यामुळे त्याच्यापासून होणारे प्रॉब्लेमही याच्यामध्ये होत नाही. पण डिसॲडव्हान्टेज असे आहे की मोर हीट स्ट्रेस इन समर, पक्षी एकदम जवळजवळ असतात, केजेसमध्येच असतात परंतु खूप जवळजवळ असतात, त्यामुळे समरमध्ये खूप हीट स्ट्रेस येतो. त्यानंतर माशांचा प्रॉब्लेम होतो, माशा वगैरेंचा. इन्सिडन्स ऑफ ब्रोकन लेग्स इज मोर, एकाच ठिकाणी ठेवलेले असतात पक्षी, त्यांच्या पायांना एक्सरसाइज नसते, बॉडीला एक्सरसाइज नसते, त्यामुळे ब्रोकन नसते. आणि जे एग्ज आहे ते त्या केजमध्येच पडतात. तर ब्रोकन एग्जबद्दल बघत होतो आपण, केजमध्येच पडतात. तर त्यामुळे काय होतं, एक फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. केज लेअर फटीग, आता हे जे आहे मी मगाशी एक्सप्लेन करत होते ते, याच्यामध्ये पक्षी एकाच एरियामध्ये असतात कंटिन्युअस, त्यांना एक्सरसाइज मिळत नाही, त्यामुळे जो फटीग आहे तो निर्माण होतो, केज लेअर फटीग. फॅटी लिव्हर सिंड्रोम होतो. पुअर शेल क्वालिटी बघायला मिळते एग्जमध्ये. त्यानंतर डिफिकल्टी इन मॅन्युअर डिस्पोज करायला पण डिफिकल्टी येते. आता नेक्स्ट आहे मॉडर्न हाऊसिंग. इन रिसेंट इयर द मोस्ट पोल्ट्री ऑपरेशन are intensive type of house with environmental control house in which inside condition are maintained as near as to the birds optimum requirement. हे आपण पहिल्या 2-3 स्लाईडमध्ये बघितलं होतं की इन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊस कसं असतं, पूर्ण पॅकबंद असतं आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांना जी गरज आहे ज्या वातावरणाची, तेच वातावरण तिथे प्रोव्हाइड केलेलं जातं. तर त्याचं टेम्परेचर 24 डिग्री सेंटीमीटर असतं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50 to 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी प्रोव्हाइड केलेली असते. अ क्लोज बिल्डिंग विथ नो विंडो, लॉंगिट्युडल प्रेफरेबल ईस्ट टू वेस्ट अशा टाईपचं बांधकाम असतं. विथ बिग एक्झॉस्ट फॅन असतात तिथे ऑन द वेस्ट साईड, व्हाईल इव्हॉपरेटिव्ह कूलिंग पॅड्स असतात ऑन ईस्ट साईड अलॉंग विथ ऑटोमॅटिक फीडिंग अँड ड्रिंकिंग सिस्टीम इनसाईड. ओके, फुल्ली सिस्टीम कंट्रोल विथ नो मॅन्युअल कंट्रोल, फीडिंग सिस्टीम, वॉटरिंग सिस्टीम, मॅन्युअल कलेक्शन सिस्टीम, एक कलेक्शन सिस्टीम आर ऑल मशिनाइज अँड ऑटोमॅटिक. हे सगळं तिथे कुठलंही ऑटोमायझेशन असतं त्या सिस्टीममध्ये. इन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊस इज हेल्प टू अचीव बेटर FCR. जो फीड कन्व्हर्जन रेशो आहे तो इन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊसमध्ये अचीव केला जातो. प्रोडक्शन इम्प्रूव्ह होतं त्याच्यामध्ये. बर्डची केअर घेतली जाते ह्या हाऊसमध्ये. डिसीज कंट्रोल होतात अँड द मीट अदर सेफ ब्रीडिंग कंडिशन पण याच्यामध्ये सेफ होते. 1 एक्स्ट्रा बॅच पर इयर पर शेड, अशा प्रकारे आपण ह्या हाऊसिंगमध्ये बर्ड ठेवू शकतो. आता हे जे आहे इन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊसची इमेज आहे. हे मोठे हे एक्झॉस्ट फॅन आहेत, हे कूलिंग पॅड आहेत. अशा प्रकारे आतमध्ये त्यांना ऑटोमॅटिक वॉटर फीडर प्रोव्हाइड केलेले असतात आणि फुल्ली टेम्परेचर हे पक्ष्यांच्या नीडनुसार सेट केलेलं असतं. तर आय होप तुम्हाला आजचा जो इम्पॉर्टंट टॉपिक होता आपला तो समजला असेल. थँक्यू.